शेतकरी कायद्यातील विरोध आणि एफआरपीचे केलेले तुकडे याचा निषेध म्हणून महाविकास आघाडी सोडली। राजू शेट्टींची प्रतिक्रिया। तर मी एकटा लढणार, ज्यांना वाटतंय त्यांनी मला पाठिंबा द्यावा, शेट्टींचं आवाहन। महायुतीचं जागा वाटप लवकरच जाहीर होणार, श्रीकांत शिंदेंची माहिती। तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचाच उमेदवार निवडणूक लढवणार, श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया। अमरावतीतून नवनीत कौर राणा उमेदवार असतील तर त्यांच्या विरोधात शिवसेनेचा दिनेश बुबच उमेदवार असायला हवा। माजी खासदार अनंत गुढे यांची उद्धव ठाकरेंना विनंती। काही झालं तरी घराघरातील मराठ्यांना आरक्षण देणार, मनोज जरांगेंचं विधान। मराठ्यांना 10% आरक्षण मिळालं पण ते कोर्टात टिकणार नाही, जरांगेंची माहिती। भाजपचा तांड्यावरची होळी हा उपक्रम आजपासून सुरू। बुलढाण्याच्या गराशागड तांडा जिल्ह्यात जवळपास 150 तांड्यातील हजारो बंजारा बांधव उपस्थित, स्थानिक खासदार आणि आमदारही उपस्थित। ठाण्यामध्ये अभिनय कट्ट्यावर रंगली दिव्यांग मुलांची होळी। निवडणुकीसाठी मतदान जनजागृती, मतदार राजा जागा हो या अभियानाच्या माध्यमातून मतदानाचं कार्य बजावण्याचं आवाहन। रत्नागिरीच्या हातखांबा गावामध्ये शिमगोत्सव साजरा। 24.5 खेड्यांची पालखी नाचवली। शिमगोत्सवात तरुण तरुणी, बालगोपाळ आणि अबालवृद्धांचा सहभाग। नाशिकच्या येवल्यामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याचा एकावर हल्ला। धानोरे शिवारातली घटना, शेतात बिबट्या शिरल्यानं गावकरी भयभीत। नाशिकच्या सटाण्यामध्ये पोल्ट्री फार्मच्या मृत कोंबड्यांसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडला बिबट्या। इजमाने गावातली घटना, बिबट्यानं डरकाळी फोडल्यामुळे प्रकार उघडले। अकोल्यामध्ये भर रस्त्यात उभ्या असलेल्या कारला आग, घटनेत कोणतीही जीवितहानी नाही। कारच्या इंजिनमध्ये स्पार्किंग झाल्यानं आग लागल्याचा प्राथमिक अंदाज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।